नमस्कार सगळ्यांना. तर आता सगळ्यांना माहिती आहे, की लाडक्या बहीण योजनेसाठी आधार लिंक असणे किती गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला पैसे पडत नाही आहेत, हे सगळ्यांना कळलेलं आहे. पण आता बऱ्याच जणींचा हा प्रश्न आहे, की आमचं सगळं बरोबर आहे किंवा आमचं आधार कार्ड पण लिंक आहे, तरी पण आम्हाला पैसे नाही आलेले, ठीक आहे. किंवा काहींनी लिंकच नाही केलेले, ठीक आहे. त्याच्याने लिंक नाही केली, त्यांच्यासाठी आहे, की त्यांनी लिंक केल्यावर आता काही-काही जण आत्ता लिंक करतायत. त्यामुळे त्यांना प्रश्न पडला, की लिंक केल्यानंतर किती दिवसांनी पैसे आपल्याला येतील, ठीक आहे. आता बघूयात आपण कसं असणार आहे आधार लिंक काय असणार आहे आणि त्याचं त्याच्यानंतर लिंक केल्यानंतर किती दिवसांनी ते अपडेट होतं किंवा तुम्हाला किती दिवसांनी त्याचे पैसे पडतील. ठीक आहे. आपण आता जाणून घेणार आहोत. बघूयात. सविस्तर माहिती काय आहे ते बघूयात आपण. ठीक आहे. बँक आधार लिंक केल्यावर किती दिवसात जमा होतील पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे. ठीक आहे. आता बऱ्याच महिलांचं असं झालं की त्याला 2 हप्ते आलेत. तिसरा हप्ता पण आला आता. पण आता दिवाळीचा जो बोनस आहे किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे जे आहेत ते येत नाहीत किंवा आले नाहीत अजून. पण नक्कीच येणार सगळ्यांना पैसे. थोडी वाट बघा. 10 ऑक्टोबरच्या आत पैसे सगळ्यांना मिळणार आहेत असं जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना पैसे येतील. बघूया आता काय आहे सविस्तर माहिती. तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र अजूनही तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसेल, तर तुम्ही तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही चेक करावे आणि जर नसल्यास तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन शासनाकडून केले आहे. म्हणजे असं आहे की बरेच महिलांचं असं झालं आहे की स्टेटस अप्रूव्ह आहे, म्हणजे फॉर्म तर अप्रूव्ह झाला आहे, पण त्याचे पैसे नाही पडले. तर त्यांनी आधी आधार लिंक चेक करावा आहे की नाही. आता आधार लिंक कसं चेक करणार तुम्ही? तुम्ही वेबसाईटवर जा. हाऊ टू चेक आधार लिंक असं जरी टाईप केलं तर तुम्हाला एक वेबसाईट येईल. त्याच्यावर तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, ठीक आहे. तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला एक ओ-टी-पी येईल, ठीक आहे. ओ-टी-पी येऊन ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ-टी-पी टाकून सबमिट करायचं. मग तुम्हाला तिथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला जर तुमचे डिटेल्स दिसले बँकेचे, ठीक आहे, कुठल्या बँकेला लिंक आहे, तिथं बँकेचं नाव दिसतंय, ठीक आहे. बँकेचं नाव दिसलं तर म्हणायचं की तुमचं आधार कार्ड लिंक आहे. पण तिथं काही दिसलं नाही, कुठल्याच बँकेचं नाव दिसलं नाही, काहीच नाही, तर म्हणायचं की तुमचं आधार कार्ड लिंक कुठल्याच बँकेला नाही आहे. ॲटलीस्ट तुमचं कुठल्यातरी एका बँकेचं नाव दिसणं गरजेचं आहे. ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे, त्या बँकेचं नाव तिथे दिसते. पण जर तुमचं आधार कार्ड कोणत्याच बँकेला लिंक नसेल, तर तुम्हाला ते कोणत्याही बँकचं नाव दिसत नाही. त्यामुळे तुम्ही आधी चेक करा तुमचं लिंक आहे की नाही. लिंक नसेल तर तुम्हाला ते लिंक करून घ्यावं लागेल, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे पडणं मुश्किल आहे किंवा पडणार नाहीत, ठीक आहे. तर 5 ऑक्टोबरपासून माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित ₹3000 पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर ज्या महिलांचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले होते, पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते, अशा महिलांच्या बँक खात्यात सरकारकडनं जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे मिळून ₹7,500 जमा करण्यात येत आहेत, ठीक आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की जे योजनेचा 4था आणि 5वा हप्ता आहे, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता, तो पण यायला चालू झालेला आहे महिलांच्या 5 ऑक्टोबरपासून, ठीक आहे, खात्यात. त्यामुळे एकसाथ ₹3000 देत आहेत, जे की आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचे. तसेच ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत किंवा ऑगस्टच्या आत ज्यांनी फॉर्म भरले आणि ज्यांना अजूनही पैसे नाही आले, अप्रूव्ड असूनही, त्यांना आता डायरेक्ट जुलै ते नोव्हेंबरपर्यंत एकसाथ ₹7,500 मिळणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ज्यांचं पैसे नाही आले जुलैपासून, त्यांना नक्की पैसे येणार. फक्त आधार लिंक आहे की नाही ते चेक करा, ठीक आहे. तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असेल, तरी तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून तुमचे बँक खाते आधारशी लिंक करावे लागणार आहे, ठीक आहे. आता बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर किती दिवसात पैसे जमा होतील? तर बँक खात्याशी आधार लिंक होण्यासाठी सामान्यतः 48 तास म्हणजे 2 दिवस लागतात, ठीक आहे. म्हणजे तुम्ही आज लिंक केलं आहे, तर 2 दिवसांनी तुम्हाला ते अपडेट होणार आहे, ठीक आहे. 48 तासानंतर नवीन माहिती अपडेट होते आणि तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असल्याचे दिसते. म्हणजे तुम्ही आज सपोज सोमवारी लिंक केलं आहे, ठीक आहे. रविवारी, सोमवारी कधी लिंक केलं आहे. सपोज सोमवारी लिंक केलं, तर बुधवारपर्यंत तुमचं काम होऊन जाईल, ठीक आहे. आणि त्याला 48 तास लागतात अपडेट व्हायला, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एक मेसेज पण येतो, तुमचा SMS येतो तुमच्या फोनवर, की तुमचं आधार कार्ड अपडेट लिंकची प्रोसेस जी आहे झालेली आहे. ते आता बँकेकडनं येतं, ठीक आहे. आता तुम्हाला आधारकडनं थोडासा वेळ लागतो याला आधार कार्डकडनं. त्यामुळे तुम्ही जेव्हा लिंक करता ते लगेच नाही होत, त्याला 48 तास लागतात, ठीक आहे. आता बघा, मग DBTद्वारे पैसे जमा करताना तुमच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे, त्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातात, ठीक आहे. म्हणजे तुम्ही कुठला पण अकाउंट नंबर दिला आहे, पण तुम्ही वेगळाच अकाउंट नंबर दिला आहे, पण तुमचं आधार कार्ड वेगळ्याच अकाउंटला लिंक आहे, तर ते पैसे ज्याला आधार कार्ड लिंक आहे त्यालाच येणार आहेत, त्याच खात्यावर येणार आहेत. त्यामुळे असं बनवू शकतं की तुम्ही अकाउंट नंबर जो दिला आहे तुम्ही तोच चेक करताय, पण अकाउंट नंबर दुसऱ्या अकाउंटला दुसऱ्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे, त्यात पैसे आले असेल तर ते पण चेक करा तुम्ही, ठीक आहे. कारण DBTद्वारे हे लोकं पैसे जमा टाकतायत तुमच्या बँकेत. म्हणजे आधार कार्ड बघतायत, आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे ते बघतात आणि त्याच बँकेत ते पैसे टाकतात, ठीक आहे. त्यामुळे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक झाल्यानंतर 3 दिवसांनी बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात.
म्हणजे जेव्हा तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक झालं आहे त्याच्या 3 दिवसांनी तुम्हाला जे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत योजनेचे, ठीक आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असते, तेव्हाच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. म्हणजे जर समजा सरकारकडनं 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार असेल, तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी 10 ऑक्टोबरपूर्वी तुमचे बँक खाते आधारशी लिंक झाले असले पाहिजे. जर तारखेनंतर तुमचे आधार लिंक झाल्यास पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. म्हणजे त्यासाठी आता 2 दिवस लागतात, त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच करावा लागणार आहे, ठीक आहे. आता 10 ऑक्टोबर आहे गुरुवारी आणि जर तुम्ही बुधवारी केलं अकाउंट लिंक, समजा आधार लिंक केलं बुधवारी, पण तुमचं 2 दिवस लागतात. तुमचं होणार शुक्रवारी लिंक. तर तुम्हाला योजनेचे पैसे नाही मिळणार. तुम्हाला वाट बघावी लागेल पुढच्या हप्त्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे तुमचं 10 ऑक्टोबरच्या 2 दिवस आधी तुम्ही 2 ते 3 दिवस आधी तुम्ही लिंक करून ठेवा. म्हणजे आज लिंक करून ठेवा. आज लिंक केलंय तर 10 ऑक्टोबरला तुमचं अपडेट होईल आणि मग तुम्हाला 10 ऑक्टोबरलाच पैसे पडतील. पण जर तुम्ही उद्या केलं, ते शक्य नाही आहे किंवा 9 तारखेला केलं आहे, 8 तारखेला केलं आहे. 9 तारखेला केल्यावर तर नाहीच होणार. कारण ते 2 दिवस लागतात अपडेट व्हायला. त्यामुळे 10च्या आत जे काही करायचं आहे ते 10च्या आत करावं, असं आता शासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे जर 10 ऑक्टोबरपर्यंत 10 ऑक्टोबरच्या पुढे बंद झालं पैसे येणं, तर तुम्हाला पुढच्या हप्त्याची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे असं आवाहन केलं होतं, की लवकरात लवकर तुम्ही तुमचा आधार लिंक करून घ्या. आता आजचा एक दिवस होता, जेणेकरून तुमचं पैसे येण्याचं थोडंसं चान्स होते, की 10 ऑक्टोबरला पैसे येतील. पण आता नाही आहे, कारण उद्या पण केलं तरी 2 दिवस लागतात, त्याच्यामुळं नाही होणार आहे ते. त्यामुळे जर तुम्ही ऑलरेडी केलं असेल, तर तुम्ही वाट बघा 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. पण नसेल केलं आधार लिंक किंवा काल केलं असेल, तरी पण तुम्हाला उद्यापर्यंत पैसे येऊन जातील, ठीक आहे. कालपर्यंत किंवा आजपर्यंत ज्यांनी केले त्यांना नक्की 10 ऑक्टोबरपर्यंत पैसे येतील. पण ज्यांनी उद्यापासून चालू करता आधार लिंक करणं, त्यांना मात्र पुढच्या हप्त्याची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने आवाहन केलं होतं, की लवकरात लवकर लिंक करून घ्या. जर तुम्ही लिंक केलं असेल तर काही प्रॉब्लेमच नाही, कारण येतीलच 10 ऑक्टोबरच्या आत पैसे. पण ज्यांचं लिंक नसेल त्यांनी लिंक करायला हवं होतं मागच्या कालपर्यंत. ठीक आहे, तरी पण तुमच्या पुढच्या हप्त्यात पण पैसे येऊन जातील. असं काही पैसे पण तुमचे कुठे जाणार नाही आहेत. ते तुम्हाला येणारच आहेत. नेक्स्ट म्हणजे पुढच्या हप्त्यात जमा होऊन जातील. ठीक आहे. चला, मग जर तुम्ही कालपर्यंत जर लिंक केलं असेल, तुम्हाला नक्की 10 ऑक्टोबरपर्यंत पैसे येणार आहेत. 2 दिवसात पैसे येतात. ठीक आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.